नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी व्याकरणावर चर्चा करतो आणि मराठी व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दसंपत्ती. हा भाग बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्कांना विचारला जातो. प्रत्येक मार्क खूप महत्त्वाचे आहेत. व्याकरणावर आधारित जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि आ हा व्याकरण आणि भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो आणि या व्याकरण आणि भाषिक घटकामध्ये एकूण 16 गुण असतात. तर इथं 16 पैकी 16 गुण कसे मिळतील यासाठी एक सीरीज चालू केली. या सीरीज मध्ये आपण व्याकरण आणि भाषा अभ्यास या प्रश्नांमधला प्रत्येक घटक जो आहे, प्रत्येक उपप्रश्नावर आपण चर्चा करतोय. सगळे व्याकरणाचे घटक आपण या सीरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळतील. आणि प्रत्येक व्हिडिओ झाल्यानंतर आपण तुमच्यासाठी एक ऑनलाईन टेस्ट तयार केलेली आहे. ती ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता त्या घटकावर आधारित, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुमच्या लक्षात येईल व्याकरणाच्या घटकावरचा. ठीक आहे. तर आत्ताची ही व्हिडिओ आपण सुरू करू आत्ताच्या चर्चेला. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या घटकावरची जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या घटकावर आधारित टेस्ट देऊ शकताय. तर बघा या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न क्रमांक 4थ्यातला आ मध्ये हा प्रश्न विचारला जातो. पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायात आलेल्या भाषिक घटकावर आधारित कृती आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, याच्यात तुम्हाला समानार्थी शब्द असतात. या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी शब्द असतात. एक वचन, अनेक वचन ओळखा. त्याचबरोबर शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा आणि शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अशा प्रकारे हे 5 घटक आहे. 5 घटकांपैकी काही घटकांवरती तुम्हाला हा प्रश्न असतो. 2-3 घटक 5 घटकांपैकी विचारले जातात. तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी फक्त तुम्ही एक व्हिडिओ जरी बघितली तरी तुमचा या घटकावरचा अभ्यास पूर्ण होईल. जसं की बघा, पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. बघा अशा प्रकारे, म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे असतं तर साप्ताहिक. दररोज प्रकाशित होणारं असतं तर दैनिक. अशा प्रकारचे सुद्धा शब्द येऊ शकतात. ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय. डोंगरावर चढणे गिर्यारोहण. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे त्याला म्हणतात बहुश्रुत. मंदिराच्या आतील भाग त्याला आपण म्हणतो गाभारा. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न आणि केलेले उपकार जाणणारा असा जर शब्द असता तर केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आपण म्हटलं असतं. लिहिता वाचता येणारा साक्षर आणि लिहिता वाचता न येणारा निरक्षर. देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक आणि देवाचे अस्तित्व न मानणारा असता तर नास्तिक आला असतं. चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारे शिक्षित नसलेला अशिक्षित. तर अशा प्रकारचा एक शब्द तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एका शब्द समूहासाठी एक शब्द लिहिणं. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे एक शब्द तुम्हाला लिहायला विचारला जाऊ शकतो. तर हा एक मार्काचा मुद्दा असतो. पुढचा बघा प्रश्न या ठिकाणी, समानार्थी शब्द. समानार्थी, विरुद्धार्थी तर हे काही मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण पुस्तकातल्याच घटकांवर आधारित काही समानार्थी शब्द याच प्रकारचे येतात. जसं रात्र म्हणजे निशा, जननी. वाट म्हणजे रस्ता, मार्ग. शक्ती म्हणजे सामर्थ्य, ताकद. सूर्य म्हणजे रवी. चंद्र शशी. सागर समुद्र. नदी सरिता. पृथ्वी अवनी, वसुंधरा. माता म्हणजे आई. मुख म्हणजे तोंड. गोड म्हणजे मधुर. पान म्हणजे पर्ण. काया म्हणजे शरीर. कष्ट म्हणजे श्रम. आयुष्य म्हणजे जीवन. आकाश म्हणजे गगन. शाळा म्हणजे विद्यालय. तर अशा प्रकारे समानार्थी शब्द तुम्हाला माहितीच आहे. एकदम सोपा विषय. आणि समानार्थी शब्दानंतर आपल्याला विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले जातात. जसं की जवळच्या विरुद्ध लांब, दूर. सुरुवातच्या विरुद्ध अंत. समानताच्या विरुद्ध असमानता. जमाच्या विरुद्ध खर्च. सुंदरच्या विरुद्ध कुरूप. मित्राच्या विरुद्ध शत्रू. आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक. खरेच्या विरुद्ध खोटे. जन्मच्या विरुद्ध मृत्यू. दिवसाच्या विरुद्ध रात्र. खात्रीच्या विरुद्ध शंका. गुणच्या विरुद्ध अवगुण. सूर्योदयाच्या विरुद्ध सूर्यास्त. सजातीयच्या विरुद्ध विजातीय. कृपाच्या विरुद्ध अकृपा. अल्पायुष्याच्या विरुद्ध दीर्घायुषी. अवरोहच्या विरुद्ध आरोह. आदर अनादर. आस्था अनास्था. दुमत एकमत. सुपीकच्या विरुद्ध नापीक किंवा नापीकच्या विरुद्ध सुपीक. तर असे विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले जातात. समानार्थी, विरुद्धार्थी. आणि या समानार्थी विरुद्धार्थी शब्दाबरोबर दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं की विनायक हा शब्द होता. विनायक या शब्दापासून तुम्ही बघा काय काय तयार करू शकता. पहिली गोष्ट, हा वी आणि हा क घेऊन तुम्हाला वीक हा शब्द तयार होऊ शकतो. ना आणि क घेऊन
नाक हा शब्द तयार होऊ शकतो आणि त्याचबरोबर हा नायक हा एक शब्द तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे ह्या एका शब्दापासून तुम्हाला असे 2 शब्द तयार करावे लागतात. तर तुम्ही 2 पेक्षा अधिक तयार करू शकता, पण मिनिमम 2 शब्द तयार करावे लागतात. आता बालपणपासून बघा एक बाल आहे, पण आहे. पण बाल आणि पण सोडून विचारलं जातं, तर मग तुम्ही बाप घेऊ शकता, लप घेऊ शकता किंवा बाण घेऊ शकता. असे शब्द तयार होऊ शकतात किंवा पण असे शब्द तयार होऊ शकतात. बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होतात. तुकाराम पासून बघा राम हा एक शब्द तयार होतो. काम हा एक शब्द तयार होतो. ओके. त्याचबरोबर तू आणि रा घेतले की तुरा एक शब्द तयार होऊ शकतो. महाराज पासून एक राज असा शब्द तयार होऊ शकतो. हा र असा शब्द तयार होऊ शकतो. म आणि रा घेतलं की किंवा रा आणि म घेतलं की राम तयार शब्द होऊ शकतो. ओके. त्याचबरोबर म्हणजे असे शब्द तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे बघा कुशल धाम. कुशल धाम पासून एक धाम आणि कुशल असे 2 शब्द तयार होऊ शकतात आणि कु आणि ल घेतलं की कुल हा शब्द तयार होतो. त्याचबरोबर जीवनात पासून जीव हा शब्द तयार होतो. नाथ हा एक शब्द तयार आहे किंवा वनात असा एक शब्द तयार होऊ शकतो. नाव हा शब्द तयार होऊ शकतो. अशा प्रकारे बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. नसतात पासून, विश्वासघात पासून तुम्हाला एक शब्द दिला जाईल. त्या एका शब्दापासून तुम्हाला अशा प्रकारचे काही शब्द तयार करावे लागतात. ओके. बघा पुढे. पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी. अ, दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर आपल्याला वचन बदला किंवा वचन ओळखा असा पण शब्द विचारला जाऊ शकतो. एक तर वचन ओळखा, स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग सॉरी एक वचन आहे का अनेक वचन आहे किंवा वचन बदला असा सुद्धा शब्द येऊ शकतो. आता पाऊल एक वचन आहे त्याच्यावर अनेक वचन लिहिलं आपण पाऊले. नदी एक वचन आहे त्याच्या अनेक वचन नद्या. खिडक्या अनेक वचन दिलंय त्याचं वचन बदला एक वचन होईल खिडकी. देखावा अनेक वचन आहे. तर त्याचं एक सॉरी देखावा एक वचन आहे. त्याच्या अनेक वचन केलं की देखावे. फुले अनेक वचन आहे. त्याचे एक वचन फुल. खोली एक वचन आहे. त्याचे अनेक वचन खोल्या. तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले जे असणारे जे काही शब्द आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तर या प्रकारचे शब्द आपल्याला विचारले जातात. ओके. यानंतर पुढचा मुद्दा आहे वचन बदलानंतर बाकी पुढचा पॉइंट आहे लेखन नियमानुसार लेखन. या मुद्द्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या घटकावर आधारित टेस्ट द्या. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर समास आहे, शब्दसंपत्ती, शब्दसिद्धी, वाक्प्रचार या सगळ्या घटकांवरती ऑलरेडी आपण टेस्ट बनवलेल्या आहेत. तर त्या ऑनलाईन टेस्ट द्या व्याकरण घटकावरच्या आणि तुमचा किती अभ्यास झाला हे समजून घ्या. त्या ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुमचा एक सराव होऊ शकतो. ठीक आहे. तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून या घटकावरची ऑनलाईन टेस्ट द्या. बाय मित्रांनो. धन्यवाद. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.